नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. उद्धव ठाकरे आमचा चेहरा, ते असतील तर पुढे जाऊ. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. येत्या काळात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष बसून चर्चा करणार, सपकाळांची माहिती. बीड जिल्हा कारागृहात जेलर बदलीपासून जे प्रकार होत आहेत ते कारागृह प्रशासनानं गांभीर्याने घेतले पाहिजेत. येत्या काळात दिवसात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पत्र देणार, धनंजय देशमुखांची माहिती. बीडच्या आष्टीमध्ये शेतकऱ्यांचं बांध पेटवल्यानं सावलीत लावलेली कार जळून खाक, कार चालकाचं मोठं नुकसान. बीडच्या ढेकनमोहा येथे एका शेतकऱ्याची कर्जबाजाराला कंटाळून शेतात गळफास घेत आत्महत्या. बळीराम देवकते असं मृत शेतकऱ्याचं नाव असून बँकेच्या कर्जामुळे होते तणावात. हिंगोलीत राज्य कर्मचारी संपाचा नववधू वरांना बसला फटका. कर्मचारी संपात असल्यामुळे कार्यालय बंद, परिणामी नवदाम्पत्य लग्न न करताच परतलं माघारी. पिंपरी चिंचवडच्या सांगवी पोलिसांनी कोयत्यानं तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांची काढली धिंड. दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींना रस्त्यावर हात जोडून बसवून पोलिसांकडून गुन्हेगारी विरोधात स्पष्ट संदेश. पिंपरी चिंचवडच्या वाकडमध्ये 12 वर्षीय मुलाचा रिक्षा चालवत असतानाचा व्हिडिओ व्हायरल. मद्यधुंद पालक मागे बसून प्रवासात मग्न. सतर्क नागरिकांकडून हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद. नागपुरातून बेपत्ता असलेल्या 38 वर्षीय व्यक्तीची हत्या. आरोपींनी मृतदेह गोणीत भरून नाल्यात फेकला. पोलिसांकडून हत्येचा तपास सुरू. दौंडच्या खडकीमध्ये बेकायदेशीर रिव्हॉल्वर बाळगणाऱ्या तरुणाला अटक. तरुणाकडून एक देशी बनावट पिस्तूल, 3 जिवंत काडतूस जप्त. जालना जिल्ह्यात वाढता उन्हाच्या पार्श्वभूमीवर 55 रुग्णालयात उष्माघात कक्ष. प्रशासनाकडून नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी महत्त्वाचं पाऊल. नागरिकांनी दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणं टाळावं, प्रशासनाचं आवाहन. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.